स्मृतिगंध त्या क्षणांचा आहे तसाच आहे. स्मृतिगंध त्या क्षणांचा आहे तसाच आहे. मीही अजून राणी आहे तुझाच आहे. स्मृतिगंध त्या क्षणांचा आहे तसाच आहे. डोळे भरून ऐसी पाहू नकोस आता. डोळे भरून ऐसी पाहू नकोस आता. होऊन पाठ मोरी जाऊ नकोस आता. ही रात्र पौर्णिमेची अजूनी भरात आहे. स्मृतिगंध त्या क्षणांचा आहे तसाच आहे. स्मृतिगंध त्या क्षणांचा आहे तसाच आहे. विशेष आभार श्रीयुत केतन कोठारी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, वरळी, मुंबई. देव्यानी, अगं नालू, काय झालं ग? अगं गेले 4 दिवस सारखा फोन करते मी तुला. कुठे होतीस तू? अगं आता आले ना मी. सांग पू, काय झालं ते? ये बस. अगं राजन घर सोडून मुंबईला निघून गेले त्या कवितेच्या सांगण्यावरनं. कोण कविता? ती त्याची टीचर ग,
आता लग्न झालेली, एक फोन सुद्धा केलेला नाही त्यांनी. मी फोन करून चौकशी करते तर तू सडासारखा वागतोय तो माझ्याशी. पर मुंबईला जाऊन भेटीन म्हणते तर त्याने बंदी घातली का मला भेटायची? 2 महिने भेटायचं नाही म्हणे. ऐक माझं देवयानी, राजन आता लहान राहिलेला नाहीये. ही इज वेल मॅच्युअर्ड. अगं स्वतःचं रक्षण करायला तो समर्थ आहे. हे बघ, तू फक्त एक काम करायचं, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. नलू मी आई आहे ग त्याची. अगं मी सुद्धा कुणाची तरी आईच आहे ना. देवयानी, मला तुझ्या भावना समजतात ग. अगं पण एक फोन करायला काय झालं ग त्याला? रोज आपल्या माशी 2 प्रेमाचे शब्द नाही बोलू शकत तो? हो, हे मात्र त्याचं चुकतंय. आणि तू सुद्धा त्याच्याशी आईच्या मायेनं वाग. गार्डियनच्या भूमिकेतून जरा बाहेर पड. असं म्हणजे मी इतकी वर्ष त्याला वाढवलं ते गार्डियनच्या भूमिकेत ना? माया काहीच केली नाही. त्याला तू सुद्धा प्लीज प्लीज, हे बघ, माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नकोस. अगं माया असणं आणि ती जाणवू देणं यात फरक आहे. मला कल्पना आहे तुझा किती जीव आहे त्याच्यावरती. पण ही गोष्ट जेव्हा त्याला जाणवेल ना, तेव्हा नक्की बदल घडेल बघ त्याच्यात. कम ऑन, रिलॅक्स. हे बघ, मी बोलते त्याच्याशी. त्याच्या हॉटेलचा नंबर दे पाहू. तिथे लिहून ठेवलाय बघ फोन जवळ. ओके. राजन, हॅलो, मी नलू मावशी बोलतेय. मला तुझ्याशी बोलायचंय. ऐकतोस ना रे? हॅलो हॅलो राजू. राजू अरे तू गप्प का? अरे तू माझ्याशी बोलत का रेस राजू? 4 दिवस मी तुला फोन करते रे. अरे तुझ्या बाबाबद्दल तुला काहीच वाटत नाही का? हे बघ राजू, मला माहिती तू रूम मध्ये आहेस. तू जर आज मला फोन नाही केलास ना तर मी तुला भेटायला मुंबईला येणार आहे. बस पहिलेचा असं वागतो, मुंबईला गेल्यापासून फार बदललाय तो. अगं मला माहितीये तू रूम मध्ये, तू कुठे जाऊ शकतो, पण फोनवर काही येत नाही. बस हे बघ, मी बोलते त्याच्याशी. आज रात्री 10 नंतर मी त्याला फोन करते. ओके? हे बघ, तू काही काळजी करू नकोस. जस्ट रिलॅक्स. हॅलो हॅलो आचार्य साहेब. सर मी राजन बोलतोय. राजन अभ्यंकर. परवा आपली भेट झाली होती ना सर? हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कंपोज केलेल्या गाण्यांची कसेट तयार आहे सर. हो सर, लवकरात लवकर. फाईन सर, फाईन विथ मी. परवा संध्याकाळी 6 वाजता. आय विल बी देअर सर. या शार्प ॲट 6. येस सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. येस. लवकरच राजन अभ्यंकर नावाचा एक महत्वाकांक्षी तरुण संगीत क्षेत्रात पदार्पण करणार आहे. स्वतःचं वेगळं अस्तित्व तो संगीताच्या दुनियेला दाखवून देणार आहे. त्याचे परिश्रम आणि जिद्द त्याला भरभरून यश देणार आहे. तो भविष्यात ताठ मानेनं एक आघाडीचा संगीतकार म्हणून वावरणार आहे. येस, तो भविष्यात एक आघाडीचा संगीतकार म्हणून वावरणार आहे. थँक्स कविता.
मॅनेजर, मला भयंकर भूक लागली आहे, जरा जेवण पाठवून देता? मॅनेजर, मी बोलते तुमच्याशी. मला भूक लागली, जरा जेवण पाठवून द्या. These people just cannot tolerate these people. चल रे बाबा, सॉलिड भूक लागली, जेवायला वाढ ना. या वेळेला जेवण मिळणार नाही, फक्त पाणी मिळेल. काय? हे बघ, जास्ती शहाणपणा करू नकोस. मला भयंकर भूक लागली, लगेच जेवायला वाढ. काय काय झालं काय रवी? बघा साहेब, ह्या वेळेला मॅडम जेवण मागतात, तुम्हीच काय ते बघा. मॅडम, अहो केवढ्याने ओरडते तुम्ही? आमचे मेंबर सगळे झोपले आहेत, रात्री 11:30 वाजलेत आता. त्यांना त्रास होईल. नॉट माय प्रॉब्लेम. मला भूक लागली आहे आणि मला जेवण पाहिजे इमिजिएटली. तुम्ही 9:30च्या आत या, तुम्हाला जेवण मिळेल. 9:30च्या नंतर जेवण मिळणार नाही, हा नियम सगळ्या मेंबर्सना लागू आहे. हे बघा, मला नियम शिकवू नका. मी तुमच्या हॉटेलची मेंबर आहे आणि मला सर्व्हिस देणं तुमचं कर्तव्यच आहे. बाई, तुम्ही उगाच तमाशा करताय, त्याचा काही एक उपयोग होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच बाहेर जाऊन जेवून का नाही येत? हवं तर मी बाहेरचा दरवाजा उघडा ठेवीन. व्हॉट? मी बाहेर जाऊ यावेळी? डिस्कस्टिंग. मी या फडतूस हॉटेलमध्ये उगाच आले. 9:30 वाजता किचन बंद होतं. काय अर्थ आहे या गोष्टीला? आग लावा तुमच्या किचनला. Damn it. काय पडलो? नाही, पडलं बिडलं काही नाही. तुमची नीता श्रीवास्तव आली आहे. वा, म्हणजे उद्या सकाळी गुळगुळीत दाढी करायला हवी. तशी तुमची दाढी गुळगुळीतच आहे. नाही, तरी सुद्धा आणखीन गुळगुळीत करायला हवी. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. 1, 2, 1 and 2 and 3 and 4. कोण आहात तुम्ही? हु आर यू? तुम्हाला मॅनर्स नाही अजिबात? असं कुणाच्याही रूम मध्ये असं न विचारता यायचं? नॉक केल्याशिवाय? ओ माय गॉड, व्हॉट पीपल. तुमच्यासारख्या लोकांची ना कंप्लेंट केली पाहिजे. मॅनेजर, मॅनेजर. नाही मॅडम, आय एम सॉरी. सॉरी काय सॉरी? मी आत्ताच्या आता मॅनेजरकडे जाते आणि कंप्लेंट करते. मॅडम, सॉरी मॅनेजर. मॅनेजर, काय अर्थ आहे का या गोष्टीला? तुम्ही किती फालतू लोक ठेवले तुमच्या हॉटेलमध्ये. नाही मॅडम, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, मी काही पाहिलेलं नाहीये. अच्छा, चोर तर चोर वर. मॅडम, आय सेड इनफ. मॅनेजर, हा काय प्रकार आहे? हो, तो आंधळा आहे. ही इज ब्लाइंड. ओ माय गॉड, आय एम सो सॉरी. गुड मॉर्निंग. पांडे, तुम्ही नेमकं काय करताय? हा काय?
सकाळचा पेपर वाचतोय. अहो मुंबईतले सगळे उपद्व्याप वाचावे लागतात. हो, पण तुम्ही त्यातलं एक अक्षर सुद्धा वाचलेलं नाहीये. आय बेट. नाही नाही, ते खरोखरच पेपर वाचतायत. हो, कशावरून? कशावरून म्हणजे माझं लक्ष आहे ना त्यांच्यावर. ओ, म्हणजे तुम्ही सुद्धा फेकताय? नाही म्हणजे देसाई ज्याला पेपर वाचायचा असतो ना, तो पेपर सरळ धरून वाचतो, उलटा वाचत नाही. आता कसं? आता वाचा. देसाई तुम्ही सुद्धा वाचा. हो घाटपांडे, तुम्ही पेपर चक्क उलटा धरलाय. तरी मी ह्याला सांगत होतो की मी पेपर सरळ धरलाय म्हणून. सॉरी मी ना तुमच्या दोघांची फिरकी घेत होते. अहो मला माहिती आहे तुमचं दोघांचं लक्षच नाहीये पेपर मध्ये. आली की नाही मजा? मला सॉलिड आली की नाही डार्लिंग? बाय बाय डार्लिंग. घाटपांडे, अहो पार्टी हवी. ती फटाकडी तुम्हाला चक्क डार्लिंग म्हणाली. डार्लिंग म्हणाली? अहो माझा पेपर उलटा केला. एक नंबरची डॅम्बिस पोरगी आहे ती. म्हणून काय झालं? ती तुम्हाला एकट्यालाच डार्लिंग म्हणाली, तेव्हा पार्टी हवीच. हे बघा, तुम्ही मला शांतपणे पेपर वाचू देणार नाही. लेको वया झाली तुमची, तरी वात्रटपणा गेला नाही. जागेवर बसा आणि पेपर वाचा. हॅलो. हॅलो. मा बोल, कशी आहेस? आधी सांग तू कसा आहेस? एकदम मजेत. राजू, मला तुझी खूप काळजी वाटते रे. निदान एकदा तरी फोन करून कळवत जा मला. बोलण्यासारखं काय असतं मा? आपण त्याच हवा पाण्याच्या गप्पा मारतो. काल ललू मावशी आली होती, तिला बोलायचं होतं तुझ्याशी. हो ठीक आहे, मी तिला फोन करेन. आणि बा मा, तू प्लीज माझी काळजी करू नकोस, मी मजेत आहे. ओके. अरे मुंबईचं हवा पाणी कसं आहे? आणि काय जेवतोस तिथे? वेळेवर झोपतोस ना? इकडे जाम उकाडा आहे. मी 2दा वेळेवर जेवतो, रात्री 10 वाजता झोपतो. एनिथिंग एल्स? तुझी खूप काळजी वाटते राजू. एकटाच राहतोस? कुणाची ओळख पाळख झाली की नाही? मी तुला सांगितलं ना, माझी काळजी अजिबात करू नकोस. अगं इथे मला खूप मित्र आहेत. काल तर सगळे इथे रूमवर आले होते. आम्ही पार्टी पण केली. पार्टी? कसली पार्टी? किती मित्र होते? तर ते मी मोजत बसलो नाही मा. असतील एक 12.5. झालं समाधान. मी उद्या मुंबईला येते. मला तुझ्या या 12.5 मित्रांना भेटायचंय. पार्टी करतोय. मामा हे बघ, तू इथे येणार नाहीयेस. आपलं असं ठरलंय मा, आपला करार झालाय. 2 महिने आपण भेटणार नाही आहोत. ओके. हे बघ मा, तू जर का इथे आलीस तर मी तुला अजिबात भेटणार नाही. ऑलराईट? प्लीज कम इन. दरवाजा उघडाच आहे. मी नीता श्रीवास्तव तुमच्या बाजूच्या रूम मध्ये राहते. ऍक्च्युली मी तुमची माफी मागायला आले होते. हवं तर कान सुद्धा पकडते. नाही म्हणजे तेव्हा माझा गैरसमज झाला होता, पण आता प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. मी बसू? थँक्यू. काय आमच्याकडे आलेला आम्ही असं हकलवत नाही. इवन दो ही इज अ स्ट्रेंजर, यु नो. तुमच्यात टोमणे सुद्धा मारतात? नाही म्हणजे मी सुद्धा शिकीन ते हळूहळू तुमच्याकडून. छे हो, तुम्हाला शिकवण्याची कोणाच्यात हिंमत आहे? माझ्यात तर अजिबात नाही. हे डिबेट आता आपण बंद करूया. लेट्स कम टू द पॉइंट. म्हणजे सकाळचं म्हणताय का? लुक, आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. म्हणजे मला खरंच काही माहित नव्हतं. म्युझिकचा आवाज आला म्हणून मी तुम्हाला सांगायला तिकडे आलो, पण तिकडे पुढे काय झालं मला खरंच काही माहित नाही. मी तुमची माफी मागतो ना. आय एम रिअली व्हेरी व्हेरी झालं तुमचं? नाही, बोलायचं तर बोलून घ्या, मग मी स्टार्ट करते. नो आय एम थ्रू. थँक्यू. बरं, तर मुद्द्याचं असं की दुपारच्या वेळी या हॉटेलमध्ये चहा मिळत नाही हो. आणि माझ्या रूम मध्ये दूध, साखर, चहा पावडर सगळ्याचीच बोंब. तेव्हा मी विचार चहा हवाय का तुम्हाला? सॉलिड आहात तुम्ही. तुम्हाला कसं कळलं? बस आहे मी थोडासा इंटेलिजंट. मी विचार केला की इथे तुमची माफी मागायला येते आणि चहा सुद्धा पिते. सो नाईस ऑफ यू. काय माझ्याकडे चहा, दूध, साखर सगळं नेहमीच असतं.
तुम्ही बसा 2 मिनिटं, मी लगेच तयार करून देतो. थँक्यू. तुमची रूम मस्त आहे हो, अगदी व्यवस्थित, नीट नेटकी. इट्स व्हेरी सिम्पल यू नो. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवल्या ना की काही प्रॉब्लेम येत नाही. माझा तोच तर प्रॉब्लेम आहे ना. माझ्या रूम मध्ये मला एकही वस्तू व्यवस्थित जागच्या जागी मिळत नाही. नाही म्हणजे मीच ती नीट ठेवत नाही. अहो मग ठेवायला शिका, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी कुठल्याही चौकटीत न अडकणारी मुलगी आहे. नियमांचं पालन न करणं हाच माझा नियम आहे. साधा चहा करायचा म्हटला ना तरी मला खूप कंटाळा येतो हो. आणि तुम्ही पुरुष असून सुद्धा. काय झालं? भाजला? मी बर्नॉल आणू? मी बर्नॉल आणते, एक मिनिट. अजून झोंबते बोट? नाही म्हणजे आता तेवढं जाणवत नाहीये. मी बिस्किट खाऊ? या प्लीज. आणि ऍपल? अहो घ्या ना, तुम्हाला जे हवं ते घ्या, अजिबात संकोच करू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, आमच्याकडे येणाऱ्यांचं आगत स्वागत करायची परंपरा आहे आमची. आणि अधूनमधून टॉन्ट मारायची सुद्धा. मस्त आहे चहा. थँक्स. मी ते ऍपल सुद्धा खाणार होते, पण मग म्हटलं की तुमच्या 12.5 मित्रांसाठी ठेवावं. म्हणजे मगाशी मी फोनवर जे बोललो ते सगळं ऐकलं मी. इथे ना हाच प्रॉब्लेम आहे. इथल्या भिंती कागदाच्या केल्यात काय कोणास ठाऊक. तुम्ही तुमच्या माला का सांगितलं इथे येऊ नको? अहो माझी मा आहे ना, विनाकारण माझी काळजी करत बसते. तिला असं वाटतं की मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही. मलाही तिला दाखवून द्यायचं की मी तिच्याशिवाय एकटा राहू शकतो. आणि इथे काल मोठी पार्टी होती म्हणे. तसं मला सांगावं लागतो, म्हणजे इथे मी मजेत आहे याबद्दल तिची खात्री पटावी म्हणून. पण खरं सांगू, माझंही एक स्वप्न आहे की मला खूप मित्रमैत्रिणी असावेत. त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे यावं, खावं प्यावं, नाचावं, धमाल करावी. कमाल आहे. माझं सुद्धा सेम स्वप्न आहे. फक्त खायला प्यायला भरपूर असायला पाहिजे. पण जर का माझ्या माला कळलं की मी इथे एकटा पडलोय, तर ती ताबडतोब इथे येईल आणि मला फरफटत कर्जतला घेऊन जाईल. पण तुम्ही एकटे राहू शकता हो. तुम्ही मोठे आहात आता. काय वय काय तुमचं? वय काय तुमचं? माझ्या माला विचारलात ना तर ती सांगेल की माझं 11वा चालू आहे आणि पुढच्या वर्षी बहुधा मला 10वंच लागणार आहे. काय? डोंट टेल मी. कोण? माफ करा, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. घाटपांडे काका. अहो नाही बोला ना, काय झालं? नाही म्हणजे त्याचं काय आहे, नाही बोला बोला. अडखळत आहे कशाला? बिनधास्त बोला. मी आधी मॅनेजरकडे गेलो. त्यांना म्हणालो नीता मॅडमच्या दरवाजाला कुलूप नाहीये, बाहेरून फक्त कडी लावली आहे. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही बहुधा इथेच आला असाल. तुमचं माझ्याकडे काही काम होतं? नाही म्हणजे तुम्हाला इथे जर वेळ लागणार असेल तर लॉक लावलेलं बरं. उगाच चोरी बिरी व्हायला नको म्हणून सूचना द्यायला आलो. त्याचं काय घाटपांडे, आपल्या हॉटेलमध्ये सगळे मेंबर्स अगदी सभ्य आहेत. पुन्हा तुम्ही तर माझा नेक्स्ट डोअर नेबर नाही का? हो ना. बरं तुम्ही म्हणत असाल तर मी लॉक लावते. कोण जाणे तुमच्याच मनात काही काळोबेरो आलं तर? काय बोलताय काय मॅडम तुम्ही? तुमच्या भल्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. पटलं तर बघा, नाहीतर राहिलं. घाटपांडे, थँक्यू सो मच फॉर द ऍडवाइस. निघा आता, कळलं मला. मी जाते माझ्या रूम मध्ये. तोपर्यंत तुम्ही देखरेख करा रूमची बाहेरून. मी काय म्हणतो, घाटपांडे काका चहा घेऊन जाता का? गेले ते. ओके. काय चोंबडा आहे ना म्हातारा. नाही हो, पण ते बरोबर बोलत होते. म्हणजे तुम्ही रूमला लॉक करायला हवं होतं ना. काही नाही,
हे फक्त निमित्त. त्यांना इथे यायचं होतं, मी तुमच्या रूम मध्ये इथे बसले ना म्हणून चोंबडेपणा करायला. म्हणजे मला समजलं नाही. तुम्हाला नाही कळायचं. तुम्हाला आत्ताशी 11 संपून 10 लागलंय ना. अंधेरी ना, हाफ एन आवर मॅक्स. मी एक काम करते, जवळपास पोहोचले ना की तुला फोन करते. ओके, या, बाय. अरे काय तुम्ही एवढ्या लवकर रूम लॉक करून आलात? पण मी एवढ्या हलक्या पावलाने आले तरी सुद्धा तुम्हाला कळलं? माय सिक्स्थ सेन्स. काय साधारण 20-25 पावलांवर असणारी व्यक्ती मी केवळ त्या व्यक्तीच्या पावलांच्या जाणीवेने अचूक ओळखतो. ऑफकोर्स ती व्यक्ती माझ्या सहवासातली असायला हवी. दॅट्स अमेझिंग. थँक्स. तुम्ही आता कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता का? हो ना, तेच तर मी सांगायला इथे आले होते. काय ते? There's a very good news. What? You know what? मला एका ऑडिशनला बोलवलंय ऍड फिल्मच्या. अच्छा. आय एम व्हेरी हॅपी. दॅट्स रिअली ग्रेट. ऑल द बेस्ट. हा, थँक्यू. ऍक्च्युली मी इथे करिअर करायला आले, पण ब्रेकच मिळत नाहीये. किती स्ट्रगल केला मी. मॉडेल व्हायचंय का तुम्हाला? मॉडेल, आर्टिस्ट, कॅमेरा पर्सन, एनिथिंग फ्रॉम द मीडिया. तुम्हाला माहिती आहे या लाईनला किती एक्सपोजर आहे? बाय द वे, तुम्ही करिअर म्हणून काय करणार आहात? मला संगीतकार व्हायचंय. मी स्वतः व्हायलिन वाजवतो. आवाजही थोडाफार बरा आहे. कविताही करतो. त्याच दिशेने प्रयत्न चालू आहेत माझे. आता बघू मलाही कधी ब्रेक मिळतो ते. दॅट्स नाईस. ऑल द बेस्ट. थँक्स. मी ऍक्च्युली तुमच्या व्हायलिनचे सूर ऐकलेत माझ्या रूम मधून. अच्छा अच्छा. यू आर सिम्पली अमेझिंग. नाही हो, मी काय फार मोठा कलाकार वगैरे नाहीये. अजून इनफॅक्ट माझा रियाज, माझा अभ्यास चालूच आहे. ठीक आहे, मग यू कंटिन्यू. मी निघते. ओके. नाहीतर ते घाटपांडे पुन्हा एकदा इथे टपकायचे. हो. बाय. बाय. सी यू. अँड ऑल द बेस्ट. हा, थँक्यू. बाय. बाय. या यहाँ पे थोड़ा चेंज. हाँ, या बसा. थँक्यू सर. सर मी राजन अभ्यंकर. हाँ, हे समीर चक्रवर्ती, वेल नोन फिल्म डायरेक्टर. हॅलो. हाय. राजन. समीर. सर ही मी कंपोज केलेली गाणी आहेत. हाँ, माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा ऐकावीत सर. मी वायलिनही बरोबर घेऊन आलोय सर. तुम्ही शिक्षण कुठे घेतलं? कर्जतला पंडित भानुदासांकडे गेली 7 वर्ष शिकतोय सर. माझ्या प्रोफाईलमध्ये सगळे डिटेल्स आहेत. पंडित भानुदास. येस सर. हो, ही इज रिअली ग्रेट आर्टिस्ट. हे पहा, प्रथम मी तुमची कॅसेट ऐकतो. सर. कंपोजिशन तुमचीच आहेत ना? हो सर, सगळी माझी आहेत. हा, गुड गुड. बिकॉज आय वॉन्ट टू सी हाऊ टॅलेंटेड यू आर. 2-3 आठवड्यांनी तुमच्याशी संपर्क साधतो. सध्या माझ्या 3 पिक्चरचं काम चालू आहे. हा, पण तुमच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. सो कीप इन टच विथ मी. डेफिनेटली सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच. येतो सर. आजकल कैसे कैसे लोग आते हैं म्यूजिक डायरेक्टर बनने. आपको लगता है ये अंधा कुछ कर पाएगा? हाँ, राजन, तुम्हाला आंधळेपणा कधी जाणवला? जाणीव येण्यापूर्वीच. म्हणजे मी जन्माला आलो त्या क्षणापासून. तुम्हाला म्हणजे कधीच काहीच दिसलं नाही?
कधीच नाही. टोटली डार्क. म्हणजे तुम्ही जर का मला एखाद्या झाडाच्या सावलीत उभं केलं तर मला कळणार नाही की दिवस आहे की रात्र. जन्मांध असल्यामुळे मला रंग वगैरे काही कळत नाही. पण आंधळेपणा जेनेटिक असतो ना? माहित नाही, माझ्या तरी ऐकिवात नाही. तुमचे डॅडी? हो, माझे डॅडी तर फ्लाईट लेफ्टनंट होते. काश्मीर बॉर्डरला गाजवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना वीरचक्र मिळालं होतं. ते सुद्धा कर्जतलाच असतात? नाही, ते आता या जगात नाही. 6 वर्षांपूर्वी एका एअर क्रॅश मध्ये ते अचानक. आय एम सो सॉरी, मी उगाच हा विषय काढला. नो नो, इट्स ओके, इट्स ओके. सॉरी. खरं तर माझे डॅडी म्हणजे माझे सगळ्यात जवळचे मित्र होते. ते जेव्हा रजेवर यायचे ना तेव्हा आम्ही खूप भटकायचो, खूप फिरायचो. मला पोहायला शिकवलं होतं त्यांनी. व्हायलिन तर ते इतकं अप्रतिम वाजवायचे. मला या सुरांचं देणं त्यांनीच दिलंय. ते गेले आणि माझा सगळ्यात जवळचा मित्र दुरावला. मग त्यानंतर मासाहेबांनी माझा पूर्ण ताबा घेतला. तर माझ्यासाठी माझे आई वडील भाऊ बहीण इतकंच काय, माझे पंतप्रधान आणि राष्ट्रपती या सगळ्या भूमिका तीच बजावते. राजन, लहानपणी तुमच्यावरती डॉक्टरी इलाज वगैरे झालेच असतील ना? हो, झाले ना. हो, सगळे उपचार झाले. सगळ्या डॉक्टर्सचं हेच म्हणणं होतं, व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे काय कळलं तुम्हाला? म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. करेक्ट. हे जेव्हा डॉक्टर्सना पण कळत नाही ना तेव्हा ते व्हायरसचं लेबल लावतात. माझी मा तेव्हा खूप चिडली होती. तुमची मा कधी येते? मा आजपासून बरोबर 45 दिवस संपले ना की 46व्या दिवशी ती इथे भल्या पहाटे हजर होईल. 1 मिनिटही उशीर करणार नाही. आय डोंट नो वाय, पण तुमच्या माला मला खूप भेटायची इच्छा होते. हो, भेटला तर पळून जाल तुम्ही. मग तर नक्कीच भेटेल. राजन, तुमचं शिक्षण कर्जतलाच झालं? हो, घरच्याच शाळेत. मानी पहिल्यापासून घरीच ठेवले होते शिक्षक मला शिकवायला. माचं काही बिनसलं की शिक्षक बदलायचे. गेली 2 वर्ष एक कविता मनोहर नावाची मुलगी मला शिकवायची. आय सी. तिनेच माझ्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण केला. संगीताचा रियाज करायला मला प्रोत्साहन दिलं. अहो, ती मला म्युझिकल प्रोग्रामसाठी पुण्यापर्यंत घेऊन जायची. वेगवेगळ्या वादकांच्या गायकांच्या कॅसेट्स आणून द्यायची. माझी खोली आहे ना मुंबईतली, तिनेच निवडली आहे माझ्यासाठी. आता कुठे असते कविता? नागपूरला. लग्न झालंय तिचं. तरी कधी कधी असं वाटते की ती जवळपासच आहे. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. तुम्हाला कविताची खूप आठवण येते ना? तुम्हाला जेव्हा जेव्हा कविताची आठवण येईल ना तेव्हा तेव्हा तुम्ही मलाच तुमची कविता समजा. रिमेंबर, आय एम जस्ट नेक्स्ट डोअर. निघूया? हो, निघूया. बेरा. राजन, मी देणार माय ट्रीट. ओके? एक मिनिट, मी माझं व्हायलिन विसरलो. मी आणते ना. नाही नाही नाही, मी आणतो. चला या. ओ कम. जाम फिरलो नाही आज.
हो ना, पण मजा आली ना. या इट वॉज अ वंडरफुल डे ओव्हरऑल. व्हॉट्स दिस? सांगतो एक मिनिट. तुम्ही किती व्यवस्थित आहात हो. थँक्स. आणि तुम्ही जितके व्यवस्थित तितकीच मी वेंधळी. माझ्या रूम मध्ये ना मला काहीच कधी सापडत नाही. माझे कपडे कॉट खाली तर कॉस्मेटिक्स कपाटाच्या खालती. त्या दिवशी गंमत झाली माहितीये. काय हो? मला बिस्किटचा पुडा हवा होता. हा. कुठे असावा? कुठे? कुकर मध्ये. आणि डस्टबिन मध्ये स्लिपर्स. काय? ऐकी नाही गंमत. तुम्ही एकंदरीतच गमतीदार आहात. असं नाही काही, मी खूप भांडखोर सुद्धा आहे. हो त्याचा अनुभव तर आलाच आहे मला. नुसतं आठवलं ना तरी अंग थरथरतं माझं. तुमची पण कमाल आहे. का हो? तुम्ही दार उघडल्याबरोबर हे बघा हा, मी आंधळा आहे असं का नाही सांगितलं मला? काय आहे? मी कुणाकडे गेल्यावर नमस्कार मी राजन अभ्यंकर मी आंधळा आहे असं नाही सांगत हो. मी सुद्धा पहिल्या भेटीत नमस्कार मी नीता श्रीवास्तव तुम्ही आंधळे आहात का असं नाही विचारत. ओके रिलॅक्स. मी काय म्हणतो, हे गरमागरम वातावरण थंड करण्यासाठी आपण एक गरमागरम चहा घेऊया का? व्हॉट्स से? नको. का हो? मी चहा प्याले ना तर मग बिस्किट खाईन आणि त्याच्यानंतर मग ऍपल संपवीन. त्यापेक्षा मी माझ्या रूम मध्ये जाते आणि मस्त झोप काढते. ओके? ॲज यू विश मॅडम. बाय बाय. सी यू. या. Darling. Bye-bye. पायलट मॅनेजर साहेब, काल दोघं एवढी भांडत होती आणि आता एकत्र फिरून आलेत. तुमचं काही लक्ष आहे की नाही यांच्यावर? अहो आता कुठे कुठे म्हणून लक्ष ठेवायचं आणि हव्यात कशाला आपल्या दुसऱ्यांच्या भानगडी. मी सांगतो तुम्हाला, या पोरीचं लक्षण काही धड दिसत नाही. काहीतरी भानगड आहे. भानगड? कशावरून? माझा तर्क आहे हो. अर्थात माझे अंदाज सहसा चुकत नाहीत. तुम्ही रहस्यकथा वाचता का हो? काय विचारू नका. त्याचा वेळच आहे मला, अगदी लहानपणापासून. वाटलंच मला. म्हणूनच तुम्हाला प्रत्येक माणसाचा संशय होतो. आमचा दूरचा एक भाऊ होता. तो असाच तुमच्यासारखा रहस्यकथा अगदी लहानपणापासून वाचायचा. अच्छा. हो. म्हातारपणे अगदी ठार वेडा झाला. शेवटी रस्त्यावरून दगड मारायला लागला. हे बघा, मी त्यातला नाही. माझं डोकं अजून शाबूत आहे. हो. ठार वेडा झाला. स्मृतिगंध त्या क्षणांचा आहे तसाच आहे. स्मृतिगंध त्या क्षणांचा. छोटीशी पायरी आहे. गुड. कुंड्यात त्यांना धडक नको. आता पायऱ्या आहेत पुढे. थांब, वेळ आहे. येस येस आल्या. उतर. बस या इथेच. हो चालेल. स्मृतिगंध या क्षणांचा आहे तसाच आहे. मीही अजून राणी आहे तुझाच आहे. डोळे भरून ऐसी पाहू नकोस आता. होऊन पाठमोरी जाऊ नकोस आता. ही रात्र पौर्णिमेची अजूनही भरात आहे. अप्रतिम अप्रतिम राजन. कीप इट अप. तुझ्या गाण्याचं कंपोजिशन आणि स्वर दोन्ही अप्रतिम आहे. थँक्स. आणि माझी कविता? अरे ती तर तरलच आहे. कशी सुचते रे तुला अशी कविता? अगं वेलीला कळी कशी फुटते तसा अंतर्नाद होतो आणि कविता जन्म घेते. बस. ओ माय माय. पावसाच्या सरीप्रमाणे शब्दांच्या ओळी तयार होतात. याचं कारण तुला प्रतिभेची देवदत्त देणगी आहे. असेल, पण मला त्याची जाणीवच नव्हती.
तुझ्यामुळेच मला माझ्यातल्या प्रतिभेचा शोध लागला. ए हे जरा फार होते आता जर माझी अशी स्तुती करायला लागला तर तुझ्या डोक्यावर बसेल मी. कधी बसणार आहेस ते सांगून ठेवा. ए चल वात्रट आहेस हं तू. चल काहीतरीच. कविता, मी तुझ्या लग्नात तुला अशीच एक कविता भेट देणार आहे. द्यायलाच पाहिजे, आपल्या मैत्रीसाठी तेवढं तुला करायलाच लागेल. खरंच ग, मला शिकवायला टीचर म्हणून आलीस आणि माझी जीवाभावाची मैत्रीण झालीस. बरं, मी आता जे सांगणार आहे ते नीट ऐक आणि लक्षात ठेव. हां. यापुढे संगीताची साधना अशीच चालू ठेवायची. पंडित भानुदास अमेरिकेच्या दौऱ्यावरनं येणार आहेत, त्यांचा सल्ला घ्यायचा, कुढत बसायचं नाही. सतत माणसांच्या सहवासात राहायचं, त्याने जाणीवा परिपक्व होतात, स्वतःलाच स्वतःची ओळख होते रे. पण एक मात्र सत्य आहे, त्या 4 भिंतींच्या आड तू राहिलास ना तर तू कधीच परिपक्व होऊ शकणार नाहीस. त्यासाठी काही काळ का होईना तुला तुझ्या घराचा त्याग करावा लागेल. अगं कसं शक्य आहे? मी घर सोडून काय करू, कुठे राहू? अरे मी आत्ता परवा मुंबईला जाऊन आले ना, मी सगळी चौकशी करून आले. तिथे एक हॉटेल वजा घर आहे, सुंदर सोय आहे, तिथे तू राहायचंस. म्हणजे मी तुला प्रत्यक्ष तिथे घेऊन जाईल आणि तुला तिथेच राहायचंय असा तू माकडे हट्ट धरायचास. तुला करिअर करायचंय ना, मग तुला मुंबईतच राहायला हवं राजा. कविता, तुझं म्हणणं पटतंय का? पण तरी मी एकट्याने राहणं. अरे का नाही शक्य? परवा आपण यशोदा पार्क मध्ये फिरायला गेलो होतो की नाही, किती सराईतासारखा चालत होतास तू. अरे अरे खरंच सगळं जमेल तुला. बघ, ते सगळं ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या शहरात मी एकट्यानं राहायचं म्हणजे कविता. अरे जमेल, स्वतःवर विश्वास ठेव. आणि जोपर्यंत तू तुझ्या आईच्या पंखाखालनं बाहेर येणार नाहीस ना, तोपर्यंत तुझ्या पंखातही बळ येणार नाही. हे बघ, तुझे स्वर, तुझं व्हायोलिन, तुझं गाणं आणि माझ्या सदिच्छा, अरे सगळं आहे तुझ्या बरोबर. अरे स्वतःवर विश्वास ठेव. लिव्ह लाईफ अ यंग मॅन, अंडरस्टँड? हो, पण तिथे मला तुझ्यासारखी मैत्रीण नाही मिळणार. मिळेल, नक्की मिळेल. माझ्यापेक्षा चांगली मैत्रीण मिळेल. जसं दार उघडलंस ना की ती मधमाशी सारखी धावत आली आणि मला चावून रक्तबंबाळ करून निघून जाईल. नाही रे राजे, ती असं मधाचं पोळं ठेवायला येईल. खरंच? माय गॉड. निघूया? चल. चल, पायऱ्या आहेत. अजून राणी आहे तुझाच आहे स्मृती. अरे तुम्ही केव्हा आलात? माझ्या लक्षातच आलं नाही. तुम्ही हवं तर लाईट लावू शकता. मला गरजच पडत नाही ना. मी माझ्या रूम मध्ये बसून तुमचं गाणं ऐकत होते. राजन, यू आर अ जीनियस. मी ऍक्च्युली समीरशी बोलून घेऊ का? यू आर सो टॅलेंटेड. तुम्हाला ब्रेक मिळालाच पाहिजे. ऍक्च्युली मी आजच आचार्यांना भेटलो आणि त्यांनी प्रॉमिस केलंय. बघूया. नाही पण हे बघा, समीरचे इंडस्ट्रीमध्ये कॉन्टॅक्ट्स खूप चांगले आहेत. ही कॅन हेल्प यू. व्हाय डोंट यू मीट हिम? समीर म्हणजे समीर चक्रवर्ती ना? राईट. नाही, नको नको. तुम्ही त्यांच्याकडे माझ्याबद्दल आत्ताच काही बोलू नका. आधी मला स्वतःला प्रयत्न करू द्या ना. आय मीन, मग गरज लागली तर मी तुम्हाला नक्की सांगेन, पण आत्ता नको. ठीक आहे, पण तुम्हाला जर का काही लागलं ना तर जस्ट रिमेंबर, आय एम राईट नेक्स्ट डोअर. थँक्स. इनफॅक्ट इवन यू रिमेंबर. तुम्हाला जर का काही लागलं तर मला नक्की सांगा. आय एम जस्ट नेक्स्ट डोअर. प्रॉमिस. प्रॉमिस. मी आता तुमच्यापासून एका श्वासाच्या अंतरावरती बसलीये. पाठमोरी, माझ्या प्लीज ड्रेसची झिप लावून द्या. काय? प्लीज, मला लावता येत नाहीये. हो, पण मी. प्लीज लावून द्या ना. जर का ऑकवर्ड वाटत असेल तर मग.
आय मीन मला राजन प्लीज. थँक यू. युअर सो स्वीट. मला ना माझ्या ड्रेसची झिप कधीच लावता आली नाही. आधी माझी आई लावायची आणि त्याच्यानंतर पंकज. पंकज म्हणजे? पंकज म्हणजे माझा एकेकाळचा मित्र. खूप चांगला होता. माझं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा खूप रडला होता बिचारा. म्हणजे तुमचं लग्न झालंय? 3 वर्षापूर्वी. हे बघा, मी लग्नाच्या आधी नीता श्रीवास्तव होते आणि लग्नानंतर नीता देव झाले होते. झाले होते म्हणजे? म्हणजे द युज्युअल डिवोर्स. गॉड, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे नो नो, यू डोंट हॅव टू बी सॉरी. इट्स ओके. पण म्हणजे तुम्ही किती वर्ष केलात संसार? वर्ष? चोवीस दिवस. That's really sad. सॅड काय? होतं असं कधी कधी. आम्ही दोघं खूप मजा करायचो. म्हणजे लग्नाआधी. त्यानंतर लग्नात भटजींनी ते संस्कृत श्लोक म्हटले, त्यांचा अर्थ सांगितला. कुणाबरोबर तरी आयुष्यभर एकनिष्ठ राहायचं. माझ्या अंगावरती काटा आला. मला असं वाटलं की हॉलमधून पळून जावं. का? तुमचा विश्वास नाही या संस्कृतीवर? आहे ना, पण माझा स्वतःवरती विश्वास नाही. मी अत्यंत मनस्वी आणि स्वैर आहे. कुणाबरोबर तरी आयुष्यभर एकनिष्ठ राहायचं म्हणजे इट वॉज नॉट माय कप ऑफ टी. ओ, पण तुमच्या नवऱ्याची ही अशीच मतं होती? नाही हो, त्याचं बिचाराचं स्वतःचं काही मतच नव्हतं. तुमच्या भाषेत तो आयडियल हजबंड होता. पोर गाय. पुअ गाय. मग निदान त्या पुअ गायसाठी तरी तुम्ही तुमचं लग्न टिकवायचा प्रयत्न करायला हवा होता. केला ना. किती प्रयत्न केला. 24 दिवस. त्यानंतर नाही जमलं मला. आय रिअली गॉट टायर्ड. Tired? You got tired, huh? काय छान वास आला सिगरेटचा. You smoke? आय मीन, इफ आय स्मोक, तुम्हाला स्ट्रेंज नाही वाटणार? स्ट्रेंज? नाही ना, तुमच्या बाबतीत आता मला काहीच स्ट्रेंज नाही वाटणार. राहू द्या. एनिवे, मी काय म्हणत होते? माय पुअर गाय. त्याचं माझ्यावरती खूप प्रेम होतं आणि मला ते कळत होतं की जर का मी त्याच्याबरोबर आणखीन राहिले असते ना तर माझ्या या अशा स्वभावाचा त्याला खूप त्रास झाला असता आणि मला नेमकं तेच नको होतं. एक गोष्ट मात्र तुमच्या बाबतीत खरंच मानायला हवी. कोणती? आपण प्रामाणिक नाही आहोत हे मात्र तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे वाटतं, नाही? यू ऑनेस्टली डिसऑनेस्ट. व्हॉटएव्हर. मी आहे ही अशी आहे. आय एम लाईक दिस. पाहिलं? ही बिस्किट्स बघितली आणि माझी भूक चाळवली आणि रोज रोज हॉटेलचं खाणं खाऊन कंटाळा आलाय हो. एक आयडिया. आपण आज डिनरला जाऊया दोघच जण. हा? नाही, नको. त्यापेक्षा आपण एक काम करूया. आज मी इथेच फर्स्ट क्लास डिनर करतो. आज तुम्ही माझ्या गेस्ट. ऑलराईट? ऑलराईट. डन. कोण?
राजन साहेब, अहो रिसेप्शन मध्ये तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय. राजन, राजू, मा राजू, मी मुद्दाम भेटायला आले तुला. मला इथून किती दिवस? हा आजचा 16वा दिवस आहे. तू अजून 1.5 महिन्यांनी मला भेटायला आहे मा. तसंच ठरलंय आपलं. अरे तसं स्टॅम्प पेपरवर करार केलाय का आपण? राजू, अरे 15 दिवस मी घरी तुझ्याशिवाय कसे काढलेत माहितीये का तुला? हे बघ राजू, तू माझ्याशी कसाही वागलास ना तरी आई आहे रे मी तुझी. मायेचे पाश तुला. मा अगं, तुझ्या मायेच्या पाशात तू मला इतकं गुरफटून टाकायचीस ना मा, की जीव गुदमरायचा माझा. का आत्ता कुठे माझ्या पंखात बळ येते मा. हे बघ, तू कृपा करून मला अजून 1.5 महिन्यांनी भेटायला ये. तोपर्यंत मला माझ्या पद्धतीने जगू दे प्लीज. राजन, कसा आहेस रे तू? नलू मावशी, अगं मी अगदी मजेत आहे. इथे ना माझं अगदी झकास चाललंय. अच्छा, चला तुझी खोली तरी बघूया आपण. नलू मावशी प्लीज. अगं म्हणजे त्यात काय बघायचं, साधी हॉटेलची खोली असते ना तशी खोली आहे. तुम्ही दोघींनी मला बघितलं ना बस. राजन, मी तुमच्या रूम मधून या 2 कॅसेट्स घेऊन जाते. ओके, रात्री परत करीन. चल नलू, आता अधिक शोभा करून घेण्यात अर्थ नाही. हा इथे मजेत काय आहे हे लक्षात आले माझ्या. चल. अगं पण मा अगं मा मावशी. राजन, ह्या घे खोबऱ्याच्या वड्या. तुला खूप आवडतात ना? थँक्स नलू मावशी. अगं हे बघ, मला थोडासा अवधी हवाय. मी घर सोडलं नाहीये ग, फक्त घराबाहेर मोकळ्या हवेत आलोय. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. येस, टेक केअर. कोण? मी आहे. कसला विचार करताय राजन? अहो हे चालायचंच. घरात काय किंवा बाहेरच्या जगात काय मतभेद असायचेच. आपण फार लक्ष द्यायचं नाही तिथे. थांबा, मी तुमच्यासाठी कॉफी मागवतो. अहो पण या वेळेला आपल्या हॉटेलमध्ये कॉफी. अहो नियम पाळणाऱ्यांच्यासाठी नियम शिथिल करताही येतात. बघतो कॉफी तयार नसेल तर मी स्वतः घेऊन येतो, मग तर झालं. नाही, खरंच नको. त्यापेक्षा तुम्ही इथेच बसा. खरं सांगू राजन, आम्हाला तरी जवळची माणसं कुठे आहेत? माझी बायको तरुणपणीच गेली. माझा मुलगा अमेरिकेला असतो. 20 वर्ष झाली या गोष्टी. पूर्वी मधून मधून फोन करायचा, आता तेही नाही. मी मात्र त्याच्या वाढदिवसा दिवशी न चुकता दरवेळेला फोन करतो. अहो त्या निमित्तानं 2 मिनिटं त्याच्याशी बोलता तरी येतं वर्षभरात. हो, कोकणात एक आमचं घर आहे, तेही माझ्यासारखंच पडायला झालंय. तिकडे ते घर आणि इकडे मी. कधी कोसळून पडतंय याचीच वाट बघतो. तोपर्यंत तग धरून उभा आहे. इतकं वय झालंय तुमचं? हो, तुमच्या वयाचा नातू आहे मला. तोही अमेरिकेतच असतो. आणि तरी तुम्ही मला अहो जाऊ करताय. कमाल आहे तुमची. संस्कार आहेत ते. इथे येणारा प्रत्येक मेंबर हा आमचा एक परीने मालकच असतो.
तिथं वयाचा प्रश्नच येत नाही. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो. नाही नको मॅनेजर साहेब, मग आली होती ना ती माझी मा देवयानी अभ्यंकर, आणि तिच्या बरोबर आली होती ती तिची मैत्रीण आमची नलू मावशी. एक सांगू राजन, हां ही घरातली मोठी माणसं असतात ना, ती फार प्रेमळ असतात, खूप प्रेम करतात आपल्या मुलांच्यावरती. आता ते प्रेम करताना कधीतरी त्यांच्या हातूनही चुका होतात, पण त्या मनावर घ्यायच्या नसतात, कारण ते प्रेम अत्यंत खरं असतं, निर्मळ असतं. तुम्ही आता जास्त विचार करत बसू नका, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो. अजून इथेच बसलायत? तुमच्याकडे आता कोणीतरी आलं होतं ना? हो, माझी मा आणि नलू मावशी. ओ आय सी, मला वाटलंच. सो काय म्हणते तुमची मा? काही नाही हो, मी तुम्हाला सांगितलं ना, मी इथे एकटा राहतो म्हणून ती फार काळजी करत असते. ऍक्च्युली तिची पण काय चूक नाहीये. हो, तुमच्यासारखा मुलगासारखा कोणाला विल यू प्लीज स्टॉप इट. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की मी एक नॉर्मल माणूस आहे, मी आंधळा आहे, प्लीज विसरून जा. आणि फॉर गॉड सेक माझी अशी कीव करू नका. आय हेट बिंग सिम्पथाइज्ड. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. बट आय रिअली अप्रिशिएट युअर ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट? हो, ऍडजस्टमेंटचा प्रश्न येतोच कुठे? मी जन्मल्यापासून ठार आंधळा आहे. जो माणूस डोळे घेऊन जन्माला येतो ना, ज्याने सूर्याचं किरण अनुभवलं, ज्याने आकाशाचे रंग आपल्या डोळ्यात साठवले, ज्याने फुलांचे हितगुज केले, त्याची जर का दृष्टी गेली ना तर त्याला ऍडजस्ट करावं लागतं. जन्माला आल्यावरच मला कळलं की माझे डोळे उघडे असले तरी मी मिटल्या डोळ्यांनी जन्माला आलोय. त्यामुळे प्लीज यापुढे माझ्या आंधळेपणाची दखलही घेऊ नका. ओके, अग्रीड. I'm sorry. No, in fact, I'm sorry. I should not have said all this. Hi, Anita. Hi, Samir. Come on. Hi, baby. Congrats. म्हणजे I'm selected? Don't tell me. I'm so happy. I'm so happy. Congrats, Nika. Oh, sorry. हे राजन अभ्यंकर. He's very talented. हे स्वतः म्युझिशियन आहेत, शिवाय म्युझिक कंपोज सुद्धा करतात. And this is the Samir Chakravarti. He's a very famous film director and an filmmaker. मला वाटतं मी यांना भेटलोय कुठेतरी. परवा मी आचार्य सरांना भेटायला आलो होतो तेव्हा आपली भेट झाली. Yeah, that's right. Hey, Nita, let's go out for dinner. Well, आज नको रे, some other time. What's the problem? नाही, प्रॉब्लेम काय नाही. एनिवे तू चल ना, माझ्या रूम मध्ये जाऊन बसूया. Okay, as you wish. Come. I'm so happy, Samir. How did you do it? Oh my God. Thank you so much. Come on. Oh my God, how did you manage? Just tell me. Oh my God. Don't tell me. Really? Of course.
समीर, ए राजनला सुद्धा एखादा चान्स दे ना. तो बिचारा कधीपासून धडपड करतोय. ही इज अ जीनियस, यू नो. जीनियस? अरे नीता, इस इंडस्ट्री में बहुत सारे जीनियस पड़े हैं. ये अंधा क्या करने वाला है? राजन, तू स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेव. अरे तू तुझ्या मेरिटवर कलाकार म्हणून प्रसिद्धीला येणार आहेस. तू स्वयंसिद्ध आहेस. तुला कोणावरही विसंबून राहायची गरज नाही. राजन, हा काय प्रकार आहे? मी दिलेला होमवर्क तू का केलं नाहीस? शेवटचे 3 चॅप्टर्स किती महत्वाचे आहेत माहितीये का तुला? तू का वाचले नाहीस ते? मला काही करायचं नाहीये. ओके फाईन, मग मी उद्यापासून येत नाही. कविता, अरे तुला कळत का नाही राजन? तुझ्या मानी मला पैसे देऊन इथे बोलवलंय तुला शिकवण्यासाठी. आय एम युअर टीचर. मी सांगितलेला अभ्यास तुला करायचा नसेल तर काय फायदा आहे माझा इथे येऊन? कविता, वाय डोंट यू अंडरस्टँड? अगं इथे तू सोडून बाकी सगळे माझ्याकडे एक आंधळा, एक असहाय्य म्हणून बघतात आणि त्यांची दृष्टी कधीच बदलणार नाहीये. कधी कधी इतकं डिप्रेशन येतं ना की असं वाटतं आयुष्यात काही करू नये. त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस राजन. ज्यांना आयुष्यात पुढे जायचं असतं ना त्यांनी कधीही मागे वळून बघायचं नसतं. तू व्हायोलिन वाजवतोस, तुझा आंधळेपणा कधी आड येतो? तू गाणं कंपोज करतोस, तुला तुझ्या आंधळेपणाची कधी अडचण जाणवते? तू हे पुस्तक वाचतोस, कसली अडचण येते तुला? अरे परवा नाही का आपण त्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि गर्दीत तू हरवलास. खरंच सांगते राजन, मी खूप घाबरले होते. पण तू सराईतासारखा दरवाजाच्या बाहेर जाऊन माझी वाट पाहत उभा होतास. तेव्हाच मला कळलं तुला आता कोणाच्याही आधाराची गरज नाही. यू आर सेल्फ सफिशियंट. खरंच? ठीक आहे कविता, मी हे 3 चॅप्टर्स वाचून काढेन आणि तू दिलेलं होमवर्क पण पूर्ण करेन. गुड बॉय. पण प्लीज प्लीज तू उद्या ये. हा या. हा पण मनाची तयारी कर. नंतर मी माझे सगळे प्लॅन्स तुला सांगेन. तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय राजन, पण ते माचा हात धरून नव्हे किंवा या कविताचा आधार घेऊनही नव्हे. ओके? बरं मी येते. अरे हो, पाडगावकरांचा सलाम हा कविता संग्रह आणलाय. त्यातल्या सगळ्या कवितांना मी तुला वाचून दाखवणार आहे. पण त्याआधी एक अट आहे. अट? तुझी कविता मला कंपोज करून द्यायची. ओके? ओके, आय प्रॉमिस. गुड. देसाई, हो देसाई, अहो झोपलात की काय? अहो बघावं तेव्हा तुम्हाला अशी गाढ झोप लागते कशी कोण जाणे. उठा उठा, आता उठा. तुमचं अर्ध आयुष्य न या झोपण्यापायी खर्ची पडलंय बघा. हो, कशाला उगाच त्रास देताय मला? हा? तुम्ही सुद्धा झोपा की निवांत. इथं नाहीतरी दुसरा उद्योग काय आपल्याला? हो, मगा तुमच्या मिसेसचा फोन आला होता. तुमची चौकशी करत होत्या. मी त्यांना सांगितलं नंतर फोन करा म्हणून. काही गरज नाहीये फोन करायची. माझा त्या घराशी संबंध आहेच कुठे? हो, ज्याला स्वतःच घर, संसार, मुलं, हक्काची बायको आहे त्यानं असं. तिथली काडी सुद्धा माझ्या हक्काची नाही. फक्त माझा पीएफ, माझा बँक बॅलन्स, माझी ग्रॅज्युटी तेवढी त्यांच्या हक्काची आहे. तो फ्लॅट त्यांना त्यांच्या नावावर करून घ्यायचा आहे. पण मी जिवंत असेपर्यंत ते कधीही होऊ देणार नाही. देसाई, अहो मगाशी तुमच्या मिसेस फोनवर किती अगतिकपणे बोलत होत्या. वाईट वाटलं मला. तुम्ही घर सोडून आल्यामुळे पार खचून गेले. त्यांना दुसरं काही नकोय, फक्त तुम्ही हवे आहात. नाटक आहे सगळं. घर सोडण्यापासून मला दुसरा पर्यायच नव्हता. मुलांचा स्वार्थ एक वेळ मी समजू शकतो घाटपाडे, पण बायको सुद्धा त्यांना सामील होते. उबग आली आहे मला त्या संसाराची. देसाई, अशी टोकाची भूमिका घेऊ नका. अहो माणसाला आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या मिसेसशी बोला
वाटलं तर त्यांना भेटा, त्यांना जाणून घ्यायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांनी कधी मला समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का? रिटायरमेंट नंतरची 2 वर्ष मी भयंकर मनस्ताप सहन केलाय. एक दिवस तिरमिरीत निघालो आणि तडक इथे येऊन राहिलो. पुन्हा कधी घरी गेलोच नाही. इथे एक बरं आहे घाटपांडे. विकतची का होईना आपण माणुसकी आहे. तरी देखील तुम्ही नशीबवान आहात. हो, तुम्हाला परतायला स्वतःच हक्काचं घर आहे. माघारी बोलवायला रक्ताच्या नात्याची माणसं आहेत. नाहीतर आम्ही ना घर ना संसार, माहेर तसं कोणीच नाही. अहो, जे माझ्या मालकीचं आहे ना, त्याच्यावर सुद्धा माझ्या पश्चात हक्क सांगणार असं कुणीच नाहीये. या अशा एकलकोंड्या आयुष्यात जगाच्या टिंगल टवाळा करण्यापलीकडे दुसरं काही मी करत नाही. आता एक चिंता मात्र कायम खात असते. आपण मेल्यावर आपल्याला खांदा द्यायला हक्काचं कुणीच नाही, कुणीच नाही. हॅलो हॅलो वहिनी. हा, एक मिनिट. एक मिनिट. देसाई, तुमच्या मिसेसचा फोन आहे. देसाई बोलताय ना? बोला देसाई, बोला. हॅलो. हो, मी उमाकांत. हो, बोल ना. राजन, तुम्ही शॉपिंग करून येत असताना इतके कॉन्फिडेंटली चालत होतात, मी तर बघतच राहिले. म्हणजे कुणाला पटणारच नाही की तुम्ही आंधळे आहात. आपण जेवणाची तयारी करूया. हा, मी सगळं अरेंज करतो. आफ्टर ऑल यू आर माय गेस्ट टुडे. मी सुद्धा तुम्हाला हेल्प करणार. ओके. राजन, इथे वावरताना तुम्हाला अशी कधी भीती वाटत नाही की तुम्ही कुठेतरी अडखळाल आणि पडाल? नाही हो, मी तुम्हाला सांगितलं ना, मी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवतो. म्हणजे बघा ना, आता हे किचन टेबल, याच्यावर स्टोव, जेवणाची भांडी, कप्स, बशा. हा, या इथे ही कॉट, इथे डायनिंग टेबल, त्याच्यावर फळं, बिस्किटांचा डबा, ॲस्ट्रे. या इथे माझा ब्रेलर, हे इथे माझं वायलिन, या कपाटात माझे कपडे. सगळं जिथल्या तिथे असतं. त्यामुळे मला कधीच टेन्शन येत नाही. आणि याच्या अगदी विरुद्ध मी. माझ्या रूम मध्ये ना मला कधीच काहीच सापडत नाही. सगळाच गोंधळ असतो. तुम्ही माझ्या रूम मध्ये कधीतरी येऊन बघा, मग तुम्हाला पटेल. हो, खरंय. आता एकदा येऊन बघतोच तुमच्या रूम मध्ये. नाही म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. नो, इट्स ओके. अहो, तुम्ही मला आंधळा मानत नाही यातच मला खूप आनंद आहे. नाही तर सगळे लोक त्याचा इतका भाऊ करतात. खूप चीड येते हो मला. राजन, हा, मला एक गोष्ट सांगा तुम्ही. आता बघा, तुम्ही कॉट कडून किचन टेबलाकडे गेलात, बरोबर? हो ना. तुम्हाला कसं कळलं? इट्स व्हेरी सिम्पल. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आवाजाच्या रोखावरून ओळखतो मी. तुम्ही करू शकाल. तुम्ही तुमचे डोळे बंद करा बघू. डोळे बंद करा ना. केले ना. हा, आता मला सांगा, मी कुठे आहे? तुम्ही खिडकीपाशी. करेक्ट. राईट. दिस इज अमेझिंग. पाहिलं, इतकं सोपं आहे हे सगळं. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. मी काय म्हणतो, अजून थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून आपण जेवून घेऊया. जाम भूक लागली आहे. मी एक सांगू? हा, तुम्ही इथे बसा. टुडे आय एम किचन इन चार्ज. त्याचं काय की बाईच्या जातीला हे सगळं करावं लागतं बाब्बा. बापरे, तुमच्या तोंडी नाही शोभत हे सगळं. नाही म्हणजे घरात एखादी स्त्री असताना पुरुषांनी ही सगळी कामं करायची म्हणजे.
मला जरा तरी लाज शरम आहे म्हंटल. बर बर. मला वाटतं तुमचा फोन वाजतोय. माझा हो, कुठं वाचतोय? इथे सोफ्यावर चेक करा, सोफ्यावर. मम्मा. हॅलो मम्मा, अगं मी बोलतेय. कशी आहेस तू? मी मजेत. ए ऐक ना, गुड न्यूज. माझं त्या ऍड फिल्म साठी सिलेक्शन झालं. हो, थँक्यू. थँक्यू सो मच. नाही ग, इतक्यात नाही येता येणार. पुढल्या महिन्यात प्रॉमिस, मी नक्की ट्राय करते. आय नो, आय एम मिसिंग यू टू मम्मा. ओके ओके, हो ठेव ठेव. बाय. काय? आरटीएस कॉंग्रॅच्युलेशन. ओ थँक्यू, पण कशाबद्दल? अहो तुमचं सिलेक्शन झालं ना ऍड फिल्म साठी. थँक्यू. बरं आता जरा जेवायचं बघूया का प्लीज, भूक लागली. हो हो ना. मी काही मदत करू का तुम्हाला? राजन, हा एक आयडिया. काय? आपण इथे डायनिंग टेबल वरती न बसता तिथे त्या कोपऱ्यात बसूया. कुठल्या? त्या कोपऱ्यात का? तो आपला पिकनिक स्पॉट. काय? पिकनिक स्पॉट? ग्रेट आयडिया. चालेल चालेल, चला चला आपण पिकनिकला जाऊया. चला आवरा पटापटा, पिकनिकला जायला उशीर व्हायला नको. हे तुम्हाला बाकी छान सुचला. राजन, हा एक मिनिट, झाली तयारी? हा, हे ते द्या. फक्त- ओके, ती बॅग घ्या तुम्ही. रेडी? या. चलो, आपल्याला आता पिकनिकला जायचंय. ओ येस येस. अरे बापरे, काय झालं? तुम्ही सांगितलं ना मला इथे स्पीड ब्रेकर आहे. ओ सो सॉरी राजन, हा. इथे स्पीड ब्रेकर आहे. हा, ऑलराईट ऑलराईट. अहो हा रस्ता अनोळखी आहे, मला माहित नाही. 1 2 3 काय मोजताय? पावलं मोजतोय. येताना तुम्ही मला एकट्यालाच सोडलं तर कळायला हवं ना मला. राजन, मी असं करीन का? ओके. हा निसर्गाचा काय चमत्कार आहे ना. हो ना, ते बघा, कडे कपाऱ्यातून खळखळणारे निर्झर. असं वाटतं चाळ बांधून तालावर नृत्य करते. आणि हे बघा, चोहीकडे पसरलेले हिरवेगार डोंगर, जसे तारुण्यानं रसरसलेले. खाली पहा, दाट धुकाही नाही. हा, जसं समुद्राचं फेसाळणारं पाणी. आणि ही चहूकडे घनदाट वृक्षराजी. असं वाटतं कोणीतरी फेटे बांधून यात्रेला निघाले. ते पहा, वर बघा, पक्ष्यांचे थवे कसे उंच उंच उडतात. आपल्यालाही पंख हवे होते नाही. आपणही अशीच आकाशात उंच भरारी घेतली असती. आणि ती आकाशाची निळाई. अहो ते तर निसर्गानं घातलेलं मायेचं पांघरुण आहे. आणि ते पहा, फेसाळणारं पाणी आपल्याच मस्तीत कसं बेभान होऊन नाहतंय. वाकू नका ना, तुमचा तोल गेला असता ना आता. काय केलं तुम्ही? कशाला आणलं मला जमिनीवर? आत्ता कुठे मला डोळे मिळाले होते. आय एम सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. आय एम व्हेरी सॉरी. इट्स ओके. नाहीतरी माणसाने जमिनीवरच असावा. चला आपण जेवण घेऊया. हा, तुमच्याकडे वाईन आहे? वाईन जेवणाबरोबर वाईन छान लागते. वाईन? नाही होय, वाईन वगैरे माझ्याकडे काही नाहीये. खरंच म्हणजे तुम्हाला सांगतो, मी आपला नाकासमोर सरळ चालणारा एक सामान्य आंधळा आहे. राजन,
राजन आपलं काय ठरलं होतं? स्वतःला आंधळा म्हणायचं नाही ना. आय एम सॉरी. मी गंमत करत होतो, पण खरंच हे वाईन वगैरे मला नाही जमणार. माझ्या बरोबर राहाल ना तर सगळं जमेल तुम्हाला. हो, ते सगळं शिकायचंच आहे मला, पण तुमचा असाच शेजार लाभायला हवा ना मला. हो ना, आय एम जस्ट नेक्स्ट डोर. तुम्ही फक्त मला एक हाक मारा म्हणजे मी धावत येईन तुमच्याकडे. राजन, हा, मी काय म्हणते की हा मधला दरवाजा आपण उघडूया. नाही म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात हे दार कशाला? अहो पण ते दार लॉक्ड आहे ना. मग काय, मी हातोडा आणू? नाही, नको नको, तुम्ही काही तोडफोड करू नका. त्यापेक्षा मी मॅनेजरकडे जातो आणि चाव्या आणतो. हा, बसा तुम्ही. तुम्ही बसा, मी आणते. ओके ओके. काय ग, काही जमतंय? नाही रे, अरे चाव्या चुकीच्या आहेत. सगळ्या चाव्या ट्राय करून बघ ना. अरे पण एकही लागत नाही, मी काय करू? अगं पण तू दरवाजावर नॉक कशाला करते? पलीकडे कोणी आहे का दरवाजा उघडायला? राजन, एक मिनिट मी काही मदत करू का? तुला नाही जमणार. मला जमेल. मला चाव्या दे, बघू दे. चावी बघू. थांब, मी ट्राय करतो. एक मिनिट हा. अगं आधी नॉक करणं थांबव ग. लेट मी ट्राय. ओके, जमतंय का? बहुतेक. 1 2 फायनली वी डिड इट. तू थांब, आधी डोळे मीट तुझे. मला जरा सगळं आवरून देत. माझा ना इतका मेस असतो खोलीमध्ये. ठीक आहे, डोळे बंद केले. आय एम सॉरी, आय एम सो सॉरी. माझ्या ना लक्षातच राहत नाही. मी कधी कधी ना गाढवासारखी वागते अगदी. नो दॅट्स ओके. मी काय म्हणतो, आपण हा दरवाजा असाच उघडा ठेवूया. हा, हे पण कधी बंद केलास ना तर मला सांग, नाही तर माझं कपाळ मोक्ष होईल. मी बरा होऊ देईन. आपण हा दरवाजा कायमचा उघडा ठेवूया. ओके, ग्रेट. आणि तू असा समज की इथे कविता राहते माझ्याऐवजी. ओके, नाही, इथे तूच राहतेस, नीता श्रीवास्तव. का कविता का नको? तू पुन्हा पुन्हा तिचा उल्लेख कशाला करतेस? अरे कारण तुझं तिच्यावरती प्रेम. स्टॉप इट यार, मी असं कधी म्हटलेलं नाही. We're just friends. That's it. I'm sorry, Neeta. That's okay. चला जेवूया. मला जाम भूक लागली आहे. मलाही. धन्यवाद. पण देवस्थळी तुम्ही जी वेळोवेळी मला मदत केली त्याचंच फळ आहे. हे यश खरं तर तुमचं आहे. हो, मुंबईतल्या समारंभाची वेळ आणि तारीख कळवणार आहे ते. बरं, भेटू तिथे. ओके. हॅलो नलिनी, राज्य थँक्यू. पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. बस बस. बसते. काय ग, राजनला कळवलंच की नाही? त्याला काय कौतुक याचं? नाही कळवलं. देव्यानी, इथेच चुकतेस तू. तुला त्याला ताबडतोब कळवायला हवं होतं. अगं त्याला कुठे आठवण आहे माझी? 4-4 दिवस फोन करत नाही तो. मीच कोडग्यासारखी पुन्हा पुन्हा फोन करत असते. तेच तर मी म्हणते ना की ताबडतोब त्याला आता फोन कर. त्यापेक्षा तूच कर ना. तुझा लाडका भाचा आहे ना तो. ऑफकोर्स. आता करते. थोडासाच दे. फास्ट फास्ट. इनफ ठीक आहे. इनफ इनफ. थोडासा अजून बस. एक फोन वाजतो, मी घेऊ? नाही मी घेतो. राहू. हळूहळू सांभाळ. हॅलो, राजन बोलतोय. नलू मावशी, कशी आहेस तू? नाही ग, कसली बातमी? काय? ग्रेट ग्रेट न्यूज नलू मावशी. मा कुठे आहे? मला दे ना फोन. मा, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो सो हॅपी फॉर यू. मला खरंच खूप खूप आनंद झालाय मा. तुला कधी कळलंय? वा, आणि तू 12 तासानंतर मला सांगतेस मा.
एनिवेज मी बघ हॉटेलमध्ये सगळ्यांनाही बातमी सांगणार आहे आणि सगळ्यांना पेढेही वाटणार आहे. हो, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. हो, तूही काळजी. बाय. कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल? तू इथेच आहेस? तुला काय वाटलं मी तुला एवढा इझिली सोडून जाईल? नाही नाही, तसं नाही अगं. माझी मा आहे ना, तिला राज्य पुरस्कार मिळालाय. वा, राज्य पुरस्कार? या. म्हणजे काय? काय आलं? देव्यानी, राजनला बघ किती आनंद झालाय तो. रक्ताचं नातं हे असं असतं. कळतं ग मला ते, पण तो असा वागला ना की जीव कासावीस होतो ग माझा. अरे कविता, नमस्कार. ये बस बस. कधी आलीस नागपूरहून? ते सगळं नंतर सांगते, पण आधी हार्दिक अभिनंदन Thank you. राज्य पुरस्काराबद्दल. इतक्या वर्षानंतर तुमच्या तपश्चर्येला फळ आलं. अरे मी काय तालेवार लेखिका आहे अशी कौतुक करून घ्यायला? आता हे कोणी ठरवायचं? राज्य शासनाने, हो की नाही हो? तुम्ही नव्हे. तेच तर सांगते मगापासून हिला. बरं, त्याआधी पेढे घ्या. तुम्हाला पारितोषिक मिळालं म्हणूनही आणि मला एमीला फर्स्ट क्लास मिळालाय म्हणूनही. ओ हो 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 हो, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि मुंबईला गेलात तर राजनला पेढे द्या आणि त्याला जरूर सांगा की मला फर्स्ट क्लास मिळालाय. सांगेन ना, नक्की सांगेन. आफ्टर ऑल युअर हिज फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. नाही हो, मी त्याची टीचर होते आणि ते माझं कामच होतं. हो, आणि ते तू यशस्वीपणे केलंस. त्याला घर सोडायला लावलंस. छान काम केलंस. मला माहितीये तुम्हाला माझा खूप राग येत असणार, पण काही दिवसांनी तुमच्या ध्यानात येईल की मी किती योग्य निर्णय घेतला होता ते. हो, ते अनुभवते मी आता. एक गोष्ट लक्षात ठेव कविता, तुझ्यापेक्षा खूप जास्त पावसाळे पाहिलेत मी राजनची आई आहे ग. तू जन्मताच आंधळा आहे हे माहीत असून सुद्धा त्याला अशा तऱ्हेचं साहस करायला लावणं आणि आपल्या आईपासून दूर लोटणं, हे तुमच्या एमएच्या कुठल्या फिलॉसॉफीत बसतं मला माहित नाही, पण थिअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फरक असतो कविता. मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण मी जमिनीवर पाय घट्ट रोवून विचार करते. मला थोडा अवधी द्या, मग बघाच माझा निर्णय किती जाणीवपूर्वक होता याची तुम्हाला प्रचिती येईल. देवयानी, हा विषय आता इथेच पुरे. अगं, ती बिचारी एवढी धावत पळत इकडे आली तुझं अभिनंदन करायला. काहीतरी चहा कॉफी विचारशील की नाही तिला? अरे हो. नाही, राहू दे. चहा कॉफी वगैरे काही नको. मी घाईत आहे आणि मला परवाच नागपूरला निघायचंय ना. पुन्हा कधीतरी मुद्दाम कॉफी प्यायला निघते. येते ना लुमुश. राजन, कविता खरंच खूप सुंदर होती का रे? म्हणजे असायला हवी. तुला कसं कळलं? तू किती चौकशा करतेस? ती काय तुझी सवत आहे? हा, मी काय तिच्या झिंझा उपटायला जाणार आहे का? हे बघ, मी एक सरळ साधा सोपा प्रश्न विचारला की तुला कसं कळलं की कविता सुंदर होती. तुला जर का उत्तर द्यायचं असेल ना तर दे, नाही तर नको देऊस. राहिलं तिच्या आवाजावरून मला जाणवलं की ती खरंच खूप सुंदर दिसत असावी. शिवाय एखाद्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून मी त्याचं रूप आजमावू शकतो. फक्त चेहरा जाणून घ्यायला हवा. बर, मला सांग, मी कशी दिसते? अगं, ते मी कसं सांगू? अरे कसं म्हणजे काय? माझ्या आवाजावरून नाही तर माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून. नीता, कधी कधी असं वाटतं की मला क्षणभर तरी डोळे असायला हवे होते का? निदान एकदा तरी मला स्वतःला बघायचंय. मला सांग ना, मी कसा दिसतो का? सांगू? हा, राजन, तू खूप देखणा आहेस. तुझं
सौंदर्य अगदी अगदी मर्दानी आहे. मऊशार केस आहेत का तुझे? अरे मी रोज कंडिशन करते ना म्हणून. आणि भुवया तर इतक्या रेखीव आहेत. त्या सुद्धा कोरलेल्या आहेत. किती स्मूथ स्किन आहे का तुझं? तुला कसं सगळं कळतं? कालच मी फेशियल केलंय. एकूण काय काय खोट आहे? हा, बस एवढंच, बाकी सगळं खरं आहे. इट इज इम्पॉसिबल. काय करतेस नीता? व्हॉट आर यू डुइंग? स्टॉप इट. काय काय करतेस तू? काय Hey, just stop it. Just stop me.